Good morning, all of you. Today's we have discussed experiment number 4, that is the aim of experiment to study the rate of drying and to determine EMC, CMC and CFMC of given weight mass. That is काय करायचं आहे, टू डिटरमाइन द रेट ऑफ ड्राइंग रेट डिटरमाइन करायचं आहे. अँड टू डिटरमाइन दुसरं काय डिटरमाइन करायचं आहे, फ्री मॉइश्चर कंटेंट FMC, फ्री मॉइश्चर कंटेंट. देन CMC मीन्स क्रिटिकल मॉइश्चर कंटेंट अँड CFMC मीन्स काय, कॉन्स्टंट मॉइश्चर काय, फ्री मॉइश्चर कंटेंट हे आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे. आता हे बघा, रिक्वायरमेंट काय रिक्वायरमेंट, पेट्री डिश, कॅल्शियम कार्बोनेट, देन हॉट एअर ओव्हन, देन वॉटर अँड ग्राफ पेपर. दीज आर द रिक्वायरमेंट ऑफ today's practical. Then principle, equilibrium moisture content EMC, the number of gram of water per gram of dry solid when the drying limit has been attained by use of air at any given temperature and humidity. Once the equilibrium is reached, defined moisture content will always remain in the solid, which will remain unchanged on further expose of it to the some temperature and humidity. FMC means free moisture content. It is a moisture content present in material above EMC. म्हणजे EMC means equilibrium moisture content. During the drying process, irrespective of bound or unbounded moisture, then the procedure of today's practical. First काय करायचं, फर्स्ट स्टेप, सी द फर्स्ट स्टेप, that is empty petri dish was taken and moisture its weight is W1 and surface area. काय करायचं आहे, एम्प्टी पेट्री डिश वॉज टेकन, एम्प्टी पेट्री डिश घ्यायचे अँड मॉइश्चर अँड मेजर इट्स वेट इज कॉल्ड ॲज W1. ब्लँक पेट्री डिश घेऊन त्याचं वेट मेजर करायचं इज कॉल्ड ॲज W1, त्याला W1 असं नाव द्या. अँड सरफेस एरिया, मेजर द सरफेस एरिया ऑफ दी पेट्री डिश, पेट्री डिशचा सरफेस एरिया मेजर करा. नंतर देन सेकंड स्टेप, ॲडेड 10 ग्रॅम ऑफ CaCO3 पावडर टू इट. काय करायचं, त्या पेट्री डिशमध्ये CaCO3 मीन्स कॅल्शियम कार्बोनेट पावडर टाकायचे. Then third step, added water slowly with continuous stirring to make smooth paste and spread it evenly in petri dish. काय करायचं आहे, थर्ड स्टेप, ॲडेड वॉटर स्लोली, जे आपण ब्लँक पेट्री डिश घेतलेली त्यामध्ये CaCO3 टाकलं, नंतर त्यामध्ये स्लोली वॉटर ॲड करायचं आहे. वॉटर ॲड करून कंटिन्युअसली स्टरिंग करायचे. वॉटर ॲड करत, ॲड वॉटर स्लोली विथ कंटिन्युअस स्टरिंग टू मेक स्मूथ पेस्ट, म्हणजे एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवा त्याची. वॉटर ॲड करून स्टरिंग करत पेस्ट बनवा. अँड स्प्रेड इट इव्हनली इन पेट्री डिश, पूर्ण स्प्रेड करा इव्हनली त्या पेट्री डिशमध्ये. Noted that thin continuous layer of water must be there on surface. काय करायचं आहे, कंटिन्युअस लेअर हा त्या पेट्री डिशमध्ये सरफेसला हे करायचं आहे. देन चौथं,
वेट द फिल्ड पेट्री डिश अगेन. नंतर ते पेट्री डिशमध्ये कॅल्शियम कार्बोनेट फर्स्ट काय करायचं आहे, ब्लँक पेट्री डिश घ्यायचे, त्याला W1 सरफेस एरिया मेजर करायचा. थर्ड पॉईंट काय, सेकंड पॉईंट, त्यामध्ये त्या पेट्री डिशमध्ये कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 पावडर टाकायचे, ॲड करायचे. त्यामध्ये स्लोली ॲडिशन वॉटर करायचं. वॉटर ॲडिशन करत करत त्याला कंटिन्यू स्टरिंग करायचं. ते कंटिन्यू स्टरिंग करत त्यात स्मूथ स्लरी बनवायचे. ती पूर्ण पेट्री डिशमध्ये सरफेस एरिया कवर झाला पाहिजे. नंतर त्याचं वेट करा. नंतर त्या पेट्री डिशचं वेट करा. फर्स्ट स्टेप, इनिशियल मॉइश्चर कंटेंट इज कॉल्ड एज W1. म्हणजे इनिशियल पहिलं मॉइश्चर कंटेंट इज कॉल्ड W2 त्याला नाव द्या. ऑफ प्रिपेअर्ड स्लरी वॉज कॅल्क्युलेटेड बाय गिवन फॉर्म्युला. नोटेड डाऊन टाइम इज 0. पहिला टाइम नोटेट करायचा आहे आणि पुट द स्लरी वॉज कॅल्क्युलेटेड बाय गिवन फॉर्म्युला जो दिला आहे त्याने तो कॅल्क्युलेट करायचा आहे. देन 6 स्टेप, प्लेस द पेट्री डिश इन ओव्हन ॲट 60 डिग्री सेंटीग्रेड अँड रेकॉर्डेड वेट ऑफ पेट्री डिश ॲट एव्हरी 10 मिनिट्स इंटरवल. काय करायचे नंतर बघा, इनिशियल वेट ऑफ मॉइश्चर कंटेंट W2 प्रिपेअर करायचा फॉर्म्युला दिलेला आहे त्याने. नंतर काय करायचे, ती प्लेस द पेट्री डिश इन हॉट एअर ओव्हन. ती पेट्री डिश हॉट एअर ओव्हनमध्ये प्लेस करायचे. ॲट किती डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला, 60 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला ती पेट्री डिश हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवायचे. आणि काय करायचं, एव्हरी 10 मिनिट्सला पेट्री डिशचं वेट करायचं आहे. प्रत्येक 10 मिनिट्सला किती ड्राईंग झालं. आपलं काय बघायचं, स्लरी आपण जी प्रिपेअर केलेली ती किती ड्राईंग झाली. आपलं एम प्रॅक्टिकलच काय आहे की ड्राईंग रेट बघायचं आपल्याला. प्रत्येक 10 मिनिट्सला किती ड्राय झालं हे बघायचं आपल्याला. देन कंटिन्यूअस ड्राईंग प्रोसेस टिल मॉइश्चर लॉस बिकॉज 0, दॅट इज नो फर्दर रिडक्शन इन W1 पेट्री डिश. काय करायचं नंतर की कंटिन्युअस ड्राईंग प्रोसेस टिल मॉइश्चर लॉस बिकम्स 0. ते जे कंटिन्यूस आपण ड्राईंग केलं 60 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मेंटेन ठेवून, तर ते कंटिन्यू ड्राय होणार आहे ती पावडर आणि शेवटी स्लरी बनवलेली आहे आणि शेवटी पावडर फिल होणार आहे. देन 8, प्लॉट द फॉलोइंग ग्राफ्स, मॉइश्चर कंटेंट वर्सेस टेम्परेचर. काय करायचं आहे, शेवटी तुम्हाला ग्राफ हे करायचं आहे. 10 मिनिट्सला मॉइश्चर कंटेंट किती झाले, 20 मिनिट, 30 मिनिट, 40 मिनिट, कशा टाइम्स वर्सेस मॉइश्चर कंटेंट याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. सेकंड ग्राफ कुठं प्लॉट करायचा आहे, ड्राईंग रेट वर्सेस मॉइश्चर कंटेंट. ड्राईंग रेट किती, 10 मिनिटाला किती ड्राय झालं, हा ड्राईंग रेट तुम्हाला सेकंड ग्राफमध्ये ड्रॉ करायचा आहे. थर्ड ग्राफ, रेट ऑफ ड्राईंग वर्सेस टाईम. ड्राईंगचा रेट किती आणि टाईम याचे हे असा ग्राफ करायचा आहे. आणि लास्ट स्टेप काय करायचं आहे, फाइंड आउट द EMC अँड CMC फॉर गिवन सॅम्पल. म्हणजे काय करायचं तुम्हाला, EMC म्हणजे काय, इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट नंतर तुम्हाला बघायचं आणि क्रिटिकल मॉइश्चर कंटेंट EMC अँड CMC ऑफ गिवन सॅम्पल. फाइंड आउट द EMC अँड CMC गिवन सॅम्पल. देन कॅल्क्युलेशन, मॉइश्चर कंटेंट, वेट ऑफ पेट्री डिश विथ स्लरी. काय करायचं आहे आपण W2 - W1 करायचं आहे. काय करायचं आहे, स्लरी फिल करून आपण जे वेट केलेलं त्यातून जे ब्लँक पेट्री डिशचं पहिल्यांदा वेट केलेलं ते मायनस करायचं आणि तेल तुमचं वेट ऑफ पावडर ते तुमचं काय येणार, पावडर फिल करून जे आपण वेट केलेलं त्यामधून जे ब्लँक पेट्री डिश आहे ते वेट मायनस केल्यानंतर जे तुमची खाली काय राहणार, फक्त पावडरचं वेट येणार तुमचं. ठीक आहे, वेट ऑफ पावडर येणार तुमचं मॉइश्चर कंटेंटमध्ये.
देन सेकंड मॉइश्चर रिमूव्ड, मॉइश्चर किती तुमचे रिमूव्ह झाले त्यातून ते कसं काढणार तुम्ही. इनिशियल मॉइश्चर कंटेंट मायनस फायनल मॉइश्चर कंटेंट. तुमचं पहिल्यांदा मॉइश्चर कंटेंट किती झाले 10 मिनिट्सला जे ठेवताना हॉट एअर ओव्हनमध्ये, आणि जे फायनल जेव्हा तुमचे 60 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला हे केलं तुम्ही तेव्हा किती मॉइश्चर कंटेंट झालं ते तुमचं येणार मॉइश्चर रिमूव्ड. देन थर्ड मॉइश्चर कंटेंट पर ग्रॅम ऑफ सॅम्पल. त्याचा फॉर्म्युला काय, मॉइश्चर कंटेंट डिवायडेड टोटल वेट ऑफ पावडर. देन ॲव्हरेज मॉइश्चर कंटेंट, त्याचं फॉर्म्युला काय, इनिशियल मॉइश्चर कंटेंट रिमूव्ड, पहिल्यांदा जे मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह झाले त्यातून फायनल मॉइश्चर कंटेंट रिमूव्ड डिवायडेड बाय 2 इज अ ॲव्हरेज मॉइश्चर कंटेंट तुमचं येणार. ड्राईंग रेट ऑफ ड्राईंग कसं करणार तुम्ही रेट ऑफ ड्राईंग, तर मॉइश्चर रिमूव्ड, मॉइश्चर तुमचे किती रिमूव्ह झाले डिवायडेड बाय टाईम इंटू सरफेस एरिया ऑफ पेट्री डिश. ह्याच्यावरून तुमचा काय निघणार ड्राईंग रेटचा फॉर्म्युला काय, मॉइश्चर रिमूव्ड डिवायडेड टाईम इंटू सरफेस एरिया ऑफ पेट्री डिश. देन सरफेस एरिया ऑफ पेट्री डिश काढायचा तुम्हाला पायर स्क्वेअरने, तुम्ही जे प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये काढला होता तो. देन काय करायचं, लॉस ऑफ ड्राईंग इज इक्वल टू मॉइश्चर लॉस ग्रॅम डिवायडेड टोटल मास ऑफ वेट ऑफ सॅम्पल, और सेकंड फॉर्म्युला इनिशियल वेट ऑफ स्लरी मायनस फायनल वेट ऑफ स्लरी डिवायडेड इनिशियल वेट ऑफ स्लरी इंटू 100 इज अ लॉस ऑफ ड्राईंग, पर्सेंट लॉस ऑफ ड्राईंगचा फॉर्म्युला आहे. देन सेकंड इनिशियल वेट ऑफ स्लरी कसं करणार, इनिशियल वेट ऑफ स्लरी ते ग्रॅम ऑफ पावडर प्लस इनिशियल मॉइश्चर ऑफ कंटेंट. देन रिझल्ट बघा, इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट ऑफ CaCO3. देन क्रिटिकल मॉइश्चर कंटेंट किती झालं ते तिथं तुम्ही रिझल्टमध्ये लिहिणार. ठीक आहे, समजलं ना सगळ्यांना प्रॅक्टिकल. एनीबडी हॅविंग प्रॉब्लेम इन दिस प्रॅक्टिकल, मेसेज मी. ओके.